जनगणनेसंदर्भात काँग्रेसनं केलेली टीका ही चुकीची आहे असं तायवाडे म्हणतात। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा हा आरोप आहे। केंद्र सरकारच्या जनगणनेच्या अधिसूचनेत कुठलीही जातनिहाय जनगणनेचा उल्लेख नाही असं ते म्हणतात। ही काँग्रेस पक्षानं केलेली टीका चुकीची असल्याचं मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलेली आहे। या सगळ्या संदर्भात बबनराव तायवाडे यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे, मात्र आता काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते यावर टीका केली जाते। जातनिहाय जनगणना जी आहे ती होणार नाही अशी टीका देखील केली जाते। यावर ओबीसी महासंघाचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आहे। सर, काय वाटतं, एकीकडे बऱ्याच दिवसापासून आतुरता होती जातनिहाय जनगणना कधी होणार, मात्र आता केंद्र सरकारने घोषणा केली असताना काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते एकूणच यावरती जे आहे ते टीका केली जाते। आपल्याला येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेपर्यंत वाट बघावी लागणार आहे। त्याच्यामुळे आताच आपल्याला ते म्हणणार नाही, कारण कुठलाही कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय हा पॉलिसी डिसिजन असेल आणि घटनेशी संबंधित असेल तर लोकसभा आणि राज्यसभेमध्ये बिल पारित करून तशा प्रकारची घटनादुरुस्ती करावी लागते। ती घटनादुरुस्ती येणाऱ्या लोकसभा आणि राज्यसभेच्या सेशनमध्ये होईल अशी अपेक्षा आपण लोकांनी बाळगायला पाहिजे। कारण जेव्हा सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला तेव्हा विरोधी पक्षांनी आणि सर्व समाजाच्या लोकांनी त्याचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यामुळे आता जेव्हा अधिसूचना निघाली तेव्हा त्याच्यावर टीका करणं मला योग्य वाटत नाही। थोडंसं कुठंतरी प्रतीक्षा करावी लागते, वाट बघावी लागते आणि म्हणून नक्कीच होणारी जनगणना ही जातनिहाय जनगणना होईल याच्यावर माझा तरी आज तरी विश्वास आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।